आणि कॉलेजमध्ये रातभर राहणं आणि अचानक 12 वाजता मला काहीतरी दिसणं हे लयच मोठं संकट होतं. तर नमस्कार मित्रांनो, कॉलेजमध्ये ते रात्र माझी कशी गेली हे मलाच माहित आहे. आता मायावाली एवढी फाटली होती की तिला कसं सुद्धा करायचं हे पण मला माहित नव्हतं. सकाळी सकाळी उठून काहीतरी खायची सवय एवढी बेकार लागली की काय सांगू. म्हणून आज डायरेक्ट टमाट्याचेच पोहे केले. कमेंट मध्ये सांगा की तुम्ही कधी टमाट्याचे पोहे खाल्ले का. सगळ्यात आधी स्वतःच्या अंगाची सुरक्षा करण्यासाठी टावेल आणि काही वस्त्र घेऊन मी निघलो आपल्या कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये पोहोचताच सगळेजण आपापल्या कामात व्यस्त होते आणि आमची मिनी मिनी म्याव म्याव मस्त रेस्ट करत होती आराम. माझी मैत्रीण कॉलेजमध्ये राहू राहू जरा जास्तच बोर झाली. तिला म्हटलं चाल होय घरी निघ, पण ते दोघी जणी बेस्ट फ्रेंड होत्या ना, तिथं माहीत बेइज्जती करून टाकली. चहाचा वेळ झाला आणि कोणी जुलाब नाही केला असं तर होऊ शकत नाही. चहा पिल्याच्या नंतर सर्वात महत्त्वाचं काम होतं की उसाचा रस शिशीत कसा उतरायचा. आमच्यातले सगळे भारी भारी आणि डेंजर लोक आहेत. जेवढे सगळे आले ना, सगळ्यांना आपलं मनोगत व्यक्त करून फायनल उसाचा रस शिशीतून उतरूनच टाकला. अरे हो, यालाच तर म्हणते मग पहिली पोटोबा नंतर विटोबा. मला एवढा भारी काम होतं की डायरेक्ट मित्राच्या घरीच गेलो आणि मित्राच्या घरी जाऊन लहानापेक्षा लहान मीच झालो. बिचारी लहानशी ताई पण म्हणत असेल कुठून कुठून येते लोक, पण काही म्हणा टुकटुक लई छान होती यार. तिकडनं आल्याच्या नंतर पाहत होती यांचं तर कामात सगळेजण व्यस्त होते. आमच्या ग्रुप मध्ये सगळे जिथे पडलेले आहे, पेंटर पण ऍक्टर पण. सॉरी ऍक्टर साहेब आपलं दर्शन द्या. ओ सर तोंडवरी करा. हा आता कसं केलं. अहो मॅडम यांना काहीतरी समजून सांगा. हो सांगा ना. हा इथे रात्री 10:30 वाजले होते आणि आपल्या पोटात नाचणाऱ्या उंदीरांना आम्ही खाणं दिलं. नंतर पेंट करण्याचं वजन तर मीच घेतलं माझ्या खांद्यावर. इथं आम्ही मुलं होतं, खूप राडा केला आणि रात्रीचे 12:30 वाजता आता निघलो होतो आम्ही झोपण्यासाठी. आणि कॉलेजचं वातावरण एवढं शांत होतं की फाटून 16च्या 32 नाही 34 झाली. आणि हे बघा जगातल्या सगळ्यात शांत मुली, बोलासाठी तोंडच ना. मित्रांनो, कॉलेजमध्ये राहणं एवढं सोपी गोष्ट नव्हती आणि माझ्यासोबत काय काय घडलं नंतर